वर्षभरामध्ये आपल्या मोगऱ्या पिकावरती कुठकुठल्या प्रकारचे रोग पडतात त्याविषयी जरा माहिती देता? आता मोगऱ्या पिकाला आपण असे सगळेजण सांगतात का सहज पीक येणारं आहे, परंतु मोगरा हे पीक तसं सहज येणारं नाही. त्याला पण खूप जपावं लागतं. म्हणजे साधारणतः त्याची वर्षातनं 2दा कटिंग करावी लागते आणि त्याला टॉनिक म्हणून काही औषधं फवारावी लागतात. मग आम्ही त्याच्यासाठी चिलामीन, बोरान, मधमाशी टॉनिक एक मारतो आहे. आणि जास्तीत जास्त मोगऱ्यावरती थंडीमध्ये थ्रिप्स आणि पांढरी माशी खूप हे 2 किडी येतात. मग ते ओळखता आलं पाहिजे. त्याची लक्षणं अशी आहेत का झाड पिवळं पडायला लागतं, त्याच्या पानाच्या खालच्या बाजूने तो उन्हामध्ये लपून राहतो, म्हणजे चिकटून राहतो तो. आणि थंडी मग थोडं गारवा आला की तो शेंड्यावरती येतो, कोवळ्या डिऱ्यावरती. तो आला की पूर्ण झाडाचा रस शोषून घेतो आणि मग झाडावरती पूर्ण असा चुरडा मुरडा दिसायला लागतो. म्हणजे जेव्हा त्या झाडाला पांढरी माशी जास्त पडेल तेव्हा त्याच्या वरच्या बाजूला पानावरती पूर्ण म्हस कशी असते तव्याला तशा पद्धतीचा थर साचायला लागतो झाडावरती. ते पूर्ण झाड असं काळं वाटायला लागतं. त्याच्यावरती असं बोटाने केलं तरी पण का ते काळं चिकटलेलं असतं हाताला. आणि पानाच्या खालच्या बाजूने बघाल तर सफेद ठिपकी आणि लाल ठिपकी दिसते. दोन्ही पण ती पूर्ण काबीज केलेली असते पांढरी माशीने. त्याच्यामुळे ते झाड कधीच उत्पन्न देणार नाही. त्याची एक तर एकदम हार्ड कटिंग करणे, पूर्ण पानं काढून टाकणे झाडाची आणि नवीन त्याला पुन्हा परत चांगल्या फवारण्या करणे. पांढऱ्या माशीसाठी आपल्याकडे भरपूर अशी औषधं आहेत, बाजारामध्ये मिळतात. मग त्याच्यासाठी कॉन्फिडर आहे, व्हाईट रेपसारखं औषध आहे, उलालासारखं औषध आहे. नंतर पावडरमध्ये बरीच अशी औषधं आहेत वेगवेगळ्या कंपनीची. धनप्रीत मार्कर तुम्ही घेऊ शकता, प्राईड सारखी पावडर आहे, पेगासस आहे. अशी म्हणजे 10-12 लिक्विडमध्ये आहे, पावडरमध्ये आहेत. ते औषध आपल्याला मिळून जातात. थ्रिप्ससाठी आपण कंटिन्यू सुप्रीम नंबर 1 किंवा महाफोकस मारत राहिलो तर मोगऱ्यावरती कधीच थ्रिप्स हा येत नाही. म्हणजे एकदम फ्रेश मोगरा राहतो, झाडावरती चकाकी राहते. आणि सुप्रीम नंबर 1 आपण जे औषध मारत राहिलो तर झाडावरती कधी हीटमध्ये म्हणजे उन्हाळी एप्रिल मेमध्ये झाडावरती लाल कोळी येण्याची शक्यता असते. लाल कोळी झाडावरती येतो ना तेव्हा आपल्याला त्याची लक्षणं ओळखता आली पाहिजेत. ते आता एवढा प्लॉट आहे ना तर याच्यामध्ये कुठेतरी एक झाड तुम्हाला पिवळं दिसेल मध्ये किंवा कडेला, आणि ते हीटमध्ये निरीक्षण करायचं. मग ते झाड पिवळं दिसलं ना की आपल्या लक्षात यायला पाहिजे हे कशामुळे नेमकं लाल झालंय, पिवळं म्हणजे पिवळं कशामुळे झालंय. तर एक तर किंवा मग त्याचं पान तोडून बघायचं, त्याच्या खालच्या बाजूने पानाच्या पूर्ण असे छोट्या कोळी असते, त्याची जाळीसारखी असतात बारीक बारीक, आणि सुईच्या टोकासारखी एवढी ते बारीक कीड असते लाल, त्याला लाल कोळी सांगतात. मग ते जेव्हा तुम्ही असं पान असं दुमडणार ना तेव्हा ते लाल त्याच्यातून ती कीड मेल्यानंतर निघते ना तेव्हा समजायचं का हा लाल कोळी आहे. पण तो आजार एवढा भयानक आहे की आपण त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर तो 10 दिवसात एवढा प्लॉट काबीज करतो. हां, टोटल झाडावरती येतो आणि तुमचं उत्पन्न स्टॉप होऊन जाणार. मग पण लाल कोळीसाठी सुप्रीम नंबर 1 जे औषध आहे ना ते 20 किंवा 25 मिली घेऊ शकतो. किंवा जास्तच झाडावरती ती आली की तर मग त्याच्यासाठी ओमाईट मिळतं, 30 मिली ते घेऊन फवारणी करता येते आपल्याला. म्हणजे ह्या किडी अशा आहेत का एकदा अटॅक केला झाडावरती तर पूर्ण ते 3-4 महिन्याचा भर घालवतात. म्हणून त्यांना जपावं लागतं. ते निचरा होणारी जमीन असेल ना तिथे तुमचा मोगरा लागवड असायला पाहिजे. पाणी साचणारं जागा नसावी. मोगऱ्याला तुम्हाला जर पाणी साचत असेल तर ते झाड लगेच मरत नाही. पावसाळी ते जिवंत राहतं, पूर्ण मुळं कुजलेली असतात आणि दिपावळीच्या टायमाला ते झाड पिवळं पडायला लागतं आणि पानं त्याची पूर्ण पिवळी पडणार, गळणार आणि ते सुकणार आणि मरणार. त्याला काहीच पर्याय नाही. म्हणून पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे, 5x5 वरती त्याची लागवड पाहिजे. आणि त्याला बुरशीनाशक त्याला ड्रिचिंग म्हणजे बुडा M45 22 टीनची वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदा ड्रिचिंग करायला पाहिजे. थंडीमध्ये वगैरे आपल्या झाडांवरती बहर असेल त्याच्यावरती जर समजा आपल्याला फुलांवरती जास्त डाग येण्याच्या अगोदरच मग त्याच्यासाठी आपण 22 टीनची M45ची फवारणी करू शकतो. ड्रिचिंगची ही पद्धत कशी असावी? ड्रिचिंग म्हणजे त्याचं लिटरला 2 ग्रॅम घेऊन म्हणजे प्रमाण आहे. मग 15 लिटरला काय 20 ग्रॅम 25 ग्रॅम घ्यायचं, पाणी करायचं आणि बुडाजवळ होतं ना साधारणतः बुडाजवळच मुळांजवळ पडलं पाहिजे. हां, ओतायचं ते पाणी साधारण 100-150 मिली असं पाणी 1 ग्लास ओतायचं पाणी. म्हणजे हे वर्षातून एकदा 2दा केलं तर झाडांना जमिनीतून येणारी जी बुरशी आहे ती येत नाही आणि झाडं व्यवस्थित राहतात. म्हणजे बघा की धुकं पडतं
आणि अचानक असं ढगाळ वातावरण होतं थंडीमध्ये, त्यावेळेस बुरशीजन्य म्हणजे करप्यासारखे आजार भरपूर होऊ शकतात. म्हणजे फळं असतील तर त्याच्यावरती डाग येणार किंवा त्याच्या देठासमोर ते असे लाल होणार, पिवळे डाग वगैरे असे किंवा काळपट लालसर डाग येणे, मग हे येऊच नाही ना. त्यासाठी मग आपल्याला बुरशीनाशक फवारत राहणे. फवारण्या आहेत आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा बुरशीनाशक, आठवड्यातून एकदा कीटकनाशक, एकदा टॉनिक, आणि जमिनीतून दाणेदार खत देत राहणे. दाणेदार खतांमध्ये आपण 15-15 देऊ शकतो, 10-26-26 आहे. थंडीमध्ये DAPच खत द्यायचं, म्हणजे मोगऱ्याला हीट जास्त करून कशी मिळेल ते बघायचं. असं पोल्ट्रीचं जे खत असतं ना आपला कोंबड्याचं, ते जर तुम्ही थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात वापरलं तर थंडीमध्ये जास्त झाडांना बहर येऊ शकते. हा जो मोगरा आहे ना, ह्या मोगऱ्याला तुम्ही जर समजा काही वेळेस आराम दिला, समजा पुढे तुम्हाला थंडीत फुलं घ्यायची आहेत तर मागचे पूर्ण 3 महिने त्याला आराम द्या. आणि मग जशी त्याला जमिनीतून खतं द्या, बुरशीनाशक फवारणी करा, कीटकनाशक फवारणी करा, टॉनिक फवारणी करा, तर तो मोगरा येईल. तुम्ही आता उद्या दिवाळी दसरा आहे, तुम्ही जर सांगितलं आज मी हे औषध टाकतो उद्या फुलं येणारच नाही तसं. किती पण त्याला औषधं टाका, तो येणारच नाही तसं. महिन्याचं शेड्यूल ठेवायचं, त्याच्यामध्ये अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रोफेक्ट सुपर नावाचं किंवा क्रॉकरन नावाचं औषध स्प्रे करून टाकायचं मध्ये. म्हणजे त्या दिवशी कीड जी असते ना ती अंडी घालण्याचं काम करते आणि त्याच्यातून पैदास होत असते. महिन्यातून 2दा अंडी घालण्याचं काम हे किडी करत असतात. मग अमावस्या पौर्णिमेला आपण अगोदरच प्रोफेक्ट सुपर मारायचे, ते 60 रुपयाला बाटली मिळते, 50-100 मिलीची, एकदम स्वस्त. आणि नाही मारता आलं आधी तर अमावस्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ते करतच राहायचं. हे जरी केलं ना शेतकऱ्याने तरी त्याला पुढचा खर्च कमी येणार. बघा कधी कधी आपण म्हणजे आता आम्ही आमच्या इथलं बघितलेलं आहे की आमच्या तिथं शेतकऱ्यांनी जो मोगरा लावलेला आहे त्याची कळी ही करपायला लागलेली आहे, तर तो कोणता रोग आहे आणि त्याच्यावरती कुठलं औषध? आता आपण जे आता तुम्ही सांगितलं ना, तर हा गेल्या वर्षीपासून जास्त प्रकार वाढला. म्हणजे बोंडअळी सांगतो त्याला, म्हणजे पूर्ण हा ते असा जो घोष येतो फुलांचा, कळींचा, 4 कळ्या किंवा 8-10 कळ्यांचा, त्याला पूर्ण देठाला ते बोंडअळी घुसते आणि पूर्ण त्या कळीचा नाश करून टाकते. म्हणजे ती ना अळीचाच प्रकार आहे बोंडअळी. तर त्या किडीसाठी आपण स्टेप बाय स्टेप साधी औषधं घेऊ. प्रोफेक्ट सुपर मारायचं, कराटे मारायचं, त्याच्यानंतर मग आता औषधं पण कुठली मारताना आपण डायरेक्ट कोणी सांगितलं तर वरच्या स्टेपचं नाही मारायचं, खालीपासून जायचं. असं म्हणजे हलकी औषधं आधी मारायची आणि एकदम शेवटच्या स्टेपला कोराजन आणि नुवान औषध मारायचं. ही फार शेवटची स्टेप झाली म्हणजे भारी औषध. म्हणजे ती बोंडअळी येऊच नाही ना, त्यासाठी मग आपल्याला ते कोराजन आणि नुवांची फवारणी करावी लागेल, तेव्हा तुमचा ती बोंडअळी नष्ट होईल. आणि थंडीच्या वातावरणात आपण कधी दव जास्त पडतं, ढगाळ वातावरण होतं, तेव्हा मग ते स्कोर वगैरे वापरतो. म्हणजे फुलांवर फळांवर डाग येऊ नये, पानांवरती चट्टे पडू नये, म्हणजे हे सगळे थंडीमध्ये राहतच. तर टायमिंग काय? सकाळी फवारणी नेहमी करताना सकाळी 9:30च्या 10च्या अगोदरच, आणि दुपारनंतर ती फवारणी 5च्या नंतरच करायची. उन्हामध्ये फवारणी करायचीच नाही कधी. आणि सकाळी पण फवारणी करताना समजा आपल्या झाडांवरती खूप दव आहे, भिजलेली झाडं आहेत, त्या परत करायचीच नाही, तो परत थांबायचं. ते पाणी कमी झालं जरा 8:30-9:15च्या दरम्यान तर स्प्रे करून टाकायचं. कारण ते पाणी जर झाडावर असेल, आपण औषध टाकलं का ते खाली गळून पडणार, काहीच उपयोग होणार नाही. फवारणी सकाळी करायची आणि संध्याकाळी करायची. हां, कधी पण करा. आणि मोगरा आहे तो रोजच्या रोज काढायचा आहे. झाडावरती ठेवला तर तो वायाच जाणार, कारण त्याचं ठरलेलं आहे का तो सकाळी येणार संध्याकाळी उमलणार, म्हणून तो नाही विकता आला तर काढून फेकून तरी द्यायचाच. झाडावर तुम्ही ठेवणार फुलं तर ती सक्ती त्याला त्या फुलाला वाया जाणार, आणि फुल फुलल्यानंतर त्याच्यावर रोगकिडी जास्त अटॅक होणार, त्या वासाने त्या येणार. मग ते फुलं काढायचीच आहेत झाडावरनं, ती काढून फेकून द्या, मार्केटला नाही, पण ती रोज तोडायची आहेत.